कामं झाली, कुठं कुणाला काही कमी पडले, कुठल्याही गावात कुणाची तक्रारी कधी येणार नाही. पण एवढं होऊन सुद्धा त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आपल्याला वेगळा त्या ठिकाणी अनुभव आला. आणि त्याचबरोबर अनेक आपल्याबरोबर असणारी मंडळी ज्यांनी आपल्याबरोबर राहून त्या ठिकाणी स्वतःचे फायदे केले, त्या ठिकाणी पदं भोगली, की आज आपल्याबरोबर नाहीत. परंतु माझं स्पष्ट मत आहे की आता आपल्याला संधी आहे की त्या ठिकाणी तरुण उभे करा. 92 साली डॉक्टर साहेब आपण ज्यावेळेला राजकारणात होतो, तुम्ही सुद्धा त्यावेळेला नुकतंच राजकारणात आलेला. आम्ही काय कोणाची माणसं फोडली नाही. सरपंच तुम्हाला तरी कधी येऊन सांगितलं का की तुम्ही आमच्या बरोबर या? बापूंनाही कधी सांगितलं का? कालांतराने प्रेमाने विश्वासाने येत गेली, पण नवीन माणसं उभी केली आणि नवीन माणसं उभी केल्यामुळे त्यावेळेला राजकारणामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळत असताना आपण पाहिजे. आणि म्हणूनच मी म्हणतो की त्या ठिकाणी आता संधी चांगली आहे, नवीन तरुण मुलं उभी करू ना. चेअरमन त्यावेळेला तुम्ही सुद्धा त्याच वेळेला आलाय राजकारणात, त्याच्या आधी नव्हताच राजकारणात. म्हणजे नवीन आहे, नवीन तुम्ही उभं राहिलं त्यामुळं आपण उभं राहिलो. त्यामुळं आता चांगली संधी आहे. गेले ते जाऊ द्या, नवीन उभी करा, नाहीतरी गुळगुळीत झाली होती, ही चालणारच नव्हती. त्यामुळे आता नवीन आपण उभी करू आणि नव्या दमाची त्या ठिकाणी आपण तरुण उभे करून त्या ठिकाणी निश्चितपणे फलटण तालुक्याचं राजकारण हे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जी काही सुसंस्कृत राजकारण आहे, जी काही आपल्या फलटण तालुक्याला वेगळ्या प्रकारची परंपरा आहे आणि जे काही मोठ्या कष्टातून रामराजे साहेबांनी हा तालुका घडवला आहे. तुम्हीच म्हणता की